तर आपण आता पुढच्या विषयावर जाऊया आणि पुढचा विषय आहे की आता मानवी जीवनावर जाऊ. बिफोर बर्थ म्हणजे वास्तुशास्त्राचा प्रभाव जो आहे ना मित्रांनो, आपण वास्तुशास्त्राचं मानवी जीवनातलं स्थान, कोल्हापूर शहराचं वास्तुशास्त्र आता आपण चर्चा केली आहे. कोल्हापूरचं वास्तुशास्त्राचं मानवी जीवनातील स्थान या विषयावर आपण आता चर्चा करतो आहोत. सो आता मानवी जीवनात जन्माच्या अगोदर म्हणजे मित्रांनो एक लक्षात घ्या. आपण प्रोजेनी म्हणजे प्रोजेनीचा अर्थ संतानप्राप्ती. संतानप्राप्ती आणि वास्तुशास्त्र याचा विषय प्रचंड मोठा आहे बरं का हा. आणि या विषयावर मी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक रिसर्च पेपर पब्लिश केलाय. जर तुमच्या वास्तूमध्ये नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आणि साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य, या तिन्ही दिशा जर वास्तुशास्त्र दृष्ट्या परफेक्ट असतील तर त्या कुटुंबामध्ये म्हणजे त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला संतान प्राप्तीमध्ये अडचण येत नाही. कमीत कमी 92% केसेसमध्ये असं मी आढळून आलंय. पण याचा उलटा अर्थ असा आहे की जर ज्या घरामध्ये ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट या तिन्ही दिशांमध्ये जर एकाच वेळी वास्तुदोष आढळला तर त्या घरामध्ये संतान प्राप्तीला अडथळे येतात. अर्थात तुमची वैद्यकीय क्षमता हा महत्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्र हे एक कॉम्प्लिमेंटरी शास्त्र आहे, पण तरी सुद्धा वास्तुशास्त्र नक्कीच त्याच्यावर परिणामकारक असतं. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेन की यापूर्वी वास्तू रविराजने, मी असं म्हणेन की कृत्रिम संतती किंवा टेस्ट ट्यूब बेबीच्या संदर्भात जेवढ्या सगळ्या परिवार ट्रीटमेंटचे प्रयत्न करतायत त्या ठिकाणी मी असं म्हणेन की तुम्हाला जर संतान प्राप्तीमध्ये अडथळे अडचणी प्रामुख्याने येत आहेत. इवन मी असं म्हणेन की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा एक तर ती प्रचंड खर्चिक आहे आणि तिथे सुद्धा सक्सेस रेट हा 70% खाली आहे. त्यामुळे ते फेल्युअर तिथे होतात. पण जर एकीकडे टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट आणि दुसरीकडे वास्तुशास्त्र या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर तो सक्सेस रेट वाढू शकतो. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. वास्तुशास्त्राप्रमाणे एखाद्या दाम्पत्यामध्ये म्हणजे मेडिकली दोघंही परफेक्ट आहे, पण गर्भधारणा होत नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्रामध्ये त्या दाम्पत्याने कुठे झोपावं यासाठी खास मार्गदर्शक तत्व आहे. आणि तुम्हाला मी एक सांगतो की पूर्वेकडून थोडस वरती ईशान्येकडे जर तुम्ही जेव्हा सरकता, तुम्ही पूर्वेकडून ईशान्येकडे जेव्हा वरती सरकता, तर पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये एक भाग आहे, त्याला आम्ही पर्जन्य म्हणतो. त्या पर्जन्य भागामध्ये जर हे दाम्पत्य झोपलं तर त्यांचे बेसिकली मी असं म्हणे की त्या दाम्पत्याच्या गर्भधारणेला पॉझिटिव्हिटी मिळते, गर्भधारणा होण्यामध्ये मदत होते. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी असं म्हणेन की ज्या महिलेनी गर्भधारणा झालीये, त्या गर्भधारणा झालेल्या महिलेने तिने सुद्धा वास्तूमध्ये कुठे राहायचं किंवा तिचं अस्तित्व कुठे असलं पाहिजे, तर साऊथ वेस्ट कडून थोडस ब्रह्मतत्वात आत सरकताना तो जो भाग आहे त्या भागामध्ये जर तिचं बेसिकली मग मी असं म्हणेन की तिथे जर तिचं वास्तव्य असलं तर ती बऱ्यापैकी स्टेबल असते. आणि हो, वास्तुशास्त्र सांगतं बरं का की ही गरोदर महिला आहे ना, तिच्या आसपास समोर एक तर तिच्या म्हणजे तिचा आवडता माणूस म्हणजे तिचा नवरा, त्याचा फोटो असला पाहिजे. तिचं आवडतं, जर मी असं म्हणेन की बाळकृष्णाची प्रतिमा, बाळकृष्णाचं चित्र इतकं मोहक आहे ना किंवा बाल गणपतीचं चित्र इतकं मोहक आहे ना की त्याच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटलंच पाहिजे. सो अशा प्रसन्न वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती असू देत. त्यामुळे तिच्या गर्भावर चांगल्या गोष्टी होतात. आणि हो मित्रांनो, एक लक्षात घ्या, गर्भसंस्कार आणि त्यामध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. पुन्हा हा विषय मित्रांनो, इथे जे 4 पॉइंट दिलेत ना, प्रोजेनी, कन्सिविंग, प्रेग्नन्सी केअर आणि पोस्ट डिलिव्हरी, या 4 विषयांवरच 1 तास बोलता येईल एवढं वास्तुशास्त्रामध्ये. पण मित्रांनो, मला तुम्हाला काही काही गोष्टी खूप त्याचा आवाका किती मोठा हे सांगायचं. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ आणि बाळंतीण यांची राहण्याची व्यवस्था कुठे असली पाहिजे? ती उत्तर ईशान्येमध्ये असली पाहिजे. याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, आमच्या ऋषीमुनींनी किती बारकाईने विज्ञानाचा अभ्यास केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज हे अशा पद्धतीने असतात
की ज्याच्यामुळे त्या खोलीचं निर्जंतुकीकरण होतं आणि त्यामुळे तिथे राहणारी माणसं यांना रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास एक नैसर्गिक बळ प्राप्त होतं. सो म्हणून मित्रांनो एक लक्षात घ्या की बिफोर बर्थ, जन्माला यायच्या अगोदर नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट परफेक्ट आहे की नाही बघा. कन्सिव्ह होत नसेल, गर्भधारणा होत नसेल, तर त्या दिशेत झोपायचा प्रयत्न करा. निश्चितपणे गोष्टीला चालना मिळतील. पण एक लक्षात घ्या, वास्तुशास्त्र म्हणजे चमत्कार नाहीये. दिस इज अ कॉम्प्लिमेंटरी सायन्स. म्हणजे तुमच्या भौतिक क्षमता, विज्ञान म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घ्या, की भारतीय वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. या महत्वाच्या गोष्टीची नोट केली पाहिजे. आता आपण पुढचा भाग बघूया, की तुमच्या जीवनामध्ये वास्तुशास्त्राचा प्रभाव कुठून कसा येणार आहे. तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं हेल्थ. हेल्थ बद्दल मी ऑलरेडी एक सांगितलं, की सकाळची सूर्यकिरण, सकाळचा सूर्यप्रकाश. मी सूर्यकिरण आणि सूर्यप्रकाश या दोन्ही गोष्टींचा उल्लेख करतोय, कारण ज्यांच्या घरात सूर्यकिरण येत नाही, त्यांनी तो प्रकाश सुद्धा जर त्यांच्या घरात आणला तर तो त्यांना फायदेशीर ठरतो. सो हा अतिशय महत्वाचा भाग तुम्ही विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट, हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू. पुन्हा हेल्थ या विषयावर मी जो अभ्यासक्रम, वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम घेतो, आरोग्य आणि वास्तुशास्त्र या विषयावर मी कमीत कमी 2-1 तास तरी बोलू शकतो. पण आता मी तुम्हाला एक महत्वाची टिप सांगेल, की घरामध्ये कुठेही केर, कचरा बिलकुल वाढू देऊ नका. त्यामुळे तुमच्या घरातलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. तिसरी गोष्ट, तुमच्या घराच्या उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेमध्ये लाल रंगाशी संबंधित कुठल्याही गोष्टी ठेवू नका. त्यामुळे सुद्धा एकीकडे तुमची आर्थिक प्रगती तर दुसरीकडे आरोग्य या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला अडचणी येतील. तो इथे बेसिकली वेल्थ, तुमच्याकडे धनसंपत्ती, उत्तर दिशा, ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा या भागात जर तुमचं प्रवेशद्वार असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी सढळ हस्ते येते. बरं, ही लक्ष्मी जी तुमच्या घरात येते ना, ती म्हणजे एक प्रकारे मी असं म्हणते की सातत्याने येते, सातत्यता असते, चिरकाल टिकते आणि वृद्धिंगत होते. म्हणजे तुमच्या घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेमध्ये आहे, त्यावरून कळतं की तुमच्या घरात येणारी लक्ष्मी ही चिरकाल टिकणारी आहे का चंचल आहे. वेल्थ इथे पहिला प्रकार येतो. तुमच्या घरातली आग्नेय दिशा, जिथे तुमचं किचन असतं, ते तुमच्या घरात तुमच्या पैशाचं रोलिंग व्यवस्थित होतंय की नाही, तुमच्या पैशाचा सदुपयोग होतोय की नाही हे ठरवतं. तुमचं आणि तुमच्या घरातली स्त्री शक्ती ही स्टेबल आहे की नाही हे तुमच्या घराची आग्नेय दिशा ठरते. म्हणजे मग मित्रांनो एक लक्षात घ्या, की जर तुमच्या घरात आग्नेय दिशेमध्ये किचन नसेल तर तुमचा आलेला पैसा वायफळ खर्चात जाऊ शकतो. तुमच्या आलेल्या पैशाचा विनियोग चांगला होत नहीं. तुमच्या प्रत्येक कामामध्ये दिरंगाई, अडथळे येतातच. सो दोस्तों, इस तरह से नॉर्थ ईस्ट आपके पास पैसा लाके देता है, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, ईस्ट आपको पैसा लाके देता है, तो साउथ ईस्ट और साउथ आपके पैसे का, आपके रिसोर्सेस का, आपके पास जो भी सारे संसाधन, रिसोर्सेस जो भी है, इन सभी रिसोर्सेस का सही ढंग से इस्तेमाल करवाता है. तो साउथ वेस्ट आपकी इस धन संपत्ति को स्टेबल करता है. आपका राजा साउथ वेस्ट में बैठा था, मां लक्ष्मी साउथ वेस्ट में बैठी है, इस वजह से, और आपका साउथ साउथ वेस्ट 100% स्ट्रांग है, परफेक्ट है. इसकी वजह से आपके पास मैं कहूंगा कि कोल्हापुर में जो जो यानी एक तो लोग अपनी जो धन संपत्ति है बहुत ही बेहतरीन तरीके से वो मेंटेन करते हैं और उसकी वृद्धिंगत करते हैं. बहुत थोड़े लोग उदाहरण मेरे पास आए हैं कि वो बिजनेस में फेल हो गए. वैसे तो मेरे पास और कई सारे, यानी एक कई बार ना राजकीय क्षेत्र में कोल्हापुर के बारे में एक चर्चा की जाती है. ऐसे कहा जाता है कि 1960 को जब महाराष्ट्र राज्य की स्थापना हुई तो उस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने पश्चिम महाराष्ट्र से तथा विदर्भ से, मराठवाड़ा से और कोंकण से अलग अलग राजकीय नेताओं को बुलाया और उन्होंने उन्हें एक एक मुर्गी भेंट दी.
त्यांना एक कोंबडी भेट दिली. पण ह्या चारही भागांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण या सगळ्या 5ही भागातल्या सगळ्या त्या राजकीय नेत्यांनी ती कोंबडी घरी नेली आणि कापून खाल्ली. पण फक्त पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय नेते असे निघाले, की त्यांनी त्या एका कोंबडीच्या 40 कोंबड्या केल्या, 400 केल्या, 4000 केल्या आणि आपल्या भागात सुबत्ता आणली. ही पश्चिम महाराष्ट्राची खासियत आहे. ही कोल्हापूरची खासियत आहे. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला एक लक्षात घ्या, की पंचगंगा तुमचा रंकाळा तलाव जरी साऊथ वेस्टला आहे, पण त्याच्या समोर ईशान्येमधलं पंचगंगेचं पात्र एवढं मोठं आहे, तिथलं पाण्याचं अस्तित्व एवढं मोठं आहे, की तो रंकाळा तलावाचा निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा तुमच्यासाठी अतिशय मायनर ठरतो, अतिशय निग्लिजिबल किंवा छोटा ठरतो. सो हा तुमच्या शहराचा एक महत्वाचा, तुमच्या शहराला लाभलेला हा एक भौगोलिक वरदान आहे तुमच्या शहरासाठी. आणि त्याच पद्धतीने त्या शहरातल्या लोकांची मानसिकता सुद्धा तयार होत असते. सो ललितजी, या शहराचा उत्तर दिशा परफेक्ट आहे, त्यामुळे अपॉर्च्युनिटी येणार या शहरात, किंवा या शहरातले लोक अपॉर्च्युनिटी निर्माण करण्यामध्ये अतिशय तरबेज किंवा हुशार आहेत. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करेन. परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट असं सांगायचं आहे, की नॉर्थ ईस्ट कट झाल्यामुळे तुमची जी नाविन्यपूर्णता, म्हणजे प्रत्येक काम पुढे नेण्यासाठी तुमच्या मनाचा निर्णय होण्याची एक गरज असते. त्याचा प्रत्येक आलेल्या अपॉर्च्युनिटीचा अभ्यास व्यवस्थित करायचा असतो, अनालिसिस करायचा असतो आणि मग त्यावर एक योजना ठरवायची असते. पण जर तुमची ईशान्य बिघडलेली असेल, तुमच्या नॉर्थ ईस्ट मध्ये जर वास्तुदोष असेल, आता कोल्हापूर शहराच्या नॉर्थ ईस्टच कट झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी ना आलेली अपॉर्च्युनिटी, आलेली संधी एनकॅश करण्यासाठी तुम्ही कमी पडता आहात. मग त्यासाठी तुमच्या ईशान्य दिशेची पॉझिटिव्हिटी, म्हणजे वास्तुशास्त्र दृष्ट्या तिथल्या एनर्जी किंवा तिथल्या व्हायब्रेशन्स वाढवायची गरज आहे. आणि ते सहजपणे करता येतं, एवढं मी 100% सांगू शकतो. आणि त्यासाठी तो वास्तू म्हणजे माझा पेशंट, त्या वास्तूच्या वास्तुरूपी पेशंटला जर आम्ही बघितलं, तर मी असं म्हणेन की त्या पेशंटला काय औषध द्यायचं आणि त्याची क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन आणि त्याची निर्णय क्षमता कशी तयार होईल आणि तुमच्या आलेल्या संधीचं सोनं कसं करता येईल याच्यावर आपल्याला नक्की काम करता येईल. सो पैसा येतोय, पैसा येण्यासाठी तुमच्याकडे चांगलं वातावरण आहे, कारण उत्तर परफेक्ट आहे, जरी ईशान्य आणि पूर्व कट झालेली असली तरी सुद्धा. सो हा वेल्थ साठी एक महत्वाचा आहे. हार्मनी आणि हॅपीनेस प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक वास्तूमध्ये, चाहे वो आपका घर हो या आपका दुकान, ऑफिस, फैक्ट्री, कहीं पे भी हो, आपके यहाँ घर के सभी सदस्य तथा आपके फैक्ट्री के सारे एम्प्लॉयज या आपके बिजनेस के सारे एम्प्लॉयज, इनका आपसी तालमेल, ये आपके घर की शांति या आपके घर का, यानी आपके वास्तु में, चाहे वो रेसिडेंशियल हो या कमर्शियल हो, वहां का माहौल पॉजिटिव रखने में मदद करता है. गॅलेक्सी 17 डुओ यांनी लिहिलंय की दारात पपईचं झाड नसावं असं म्हणतात. अगदी दाराच्या जवळ नसावं, दारापासून 25-30 फुटावर लांब असेल तर काही हरकत नाही, आणि पपईचं झाड थोडे दिवस टिकतं. शक्यतो दाराच्या अगदी जवळ नसावं, पण लांब असेल घरापासून तर काही हरकत नाही. सो मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुमच्या घरातली सुखशांती समाधानासाठी ईशान्य दिशा तुमची वैचारिक क्लॅरिटी, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असेल तर तुमचा निर्णय स्पष्ट होतो. पण जर तुमची ईशान्य बिघडली असेल, तुमच्या घरात ईशान्य दिशेला किचन आलं असेल, टॉयलेट आला असेल, जिना आला असेल किंवा कट झालेला असेल, तर तुम्हाला कुठेतरी तुमची वैचारिक स्पष्टपणा हा कुठेतरी कमी पडतो आणि तिथे तुमचं काम पुढे सरकण्यामध्ये अडचण येते. सो या पद्धतीने मग घरामध्ये एखादा विषय सोडवायचा आहे, तर त्या विषय सोडवताना त्या विषयावरचं स्पष्ट मत, त्याचा अनालिसिस आणि त्यावरून एक ऍक्शन प्लॅन तयार झाला पाहिजे. आणि तो जर तयार झाला आणि घराची समस्या सुटली किंवा घरातली किंवा वास्तूमधल्या लोकांची समस्या सुटली, तर तिथे सगळं आलबेल असतं. हा म्हणून हार्मनी घरामध्ये, सुसंवाद आणि आनंद असावा
तर ईशान्य परफेक्ट असली पाहिजे. साऊथ ईस्ट म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, पण त्या पैशाचा उपयोग व्यवस्थित होत नाहीये. वायफळ खर्च होत आहेत. किंवा मग जर तिथे किचन नसेल, तर त्या घरातली स्त्री शक्ती डिस्टर्ब असेल. आलेला पैसा योग्य प्रकारे उपयुक्त होत नाही. पुन्हा घराची शांतता बिघडली. तो आलेला पैसा टिकणं, वृद्धिंगत होणं, हे काम साउथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा करते. मग जर साउथ वेस्ट मध्ये मास्टर बेडरूम नसेल, सो बेसिकली एक लक्षात घ्या, साउथ वेस्ट तुमच्या पैशाला स्थैर्य आणतो, तुमच्या कुटुंबाला स्थैर्य आणतो. पण जर साउथ वेस्ट बिघडला, तर घराचा प्रमुख निर्णय घेण्यामध्ये कमजोर पडतो. घराच्या प्रमुखामध्ये तो स्वतःच हालूडुलू असला, तो अस्थिर असला, तर तो निर्णय घेणार नाही. कप्तान स्ट्रॉंग असेल तर टीम स्ट्रॉंग होते. पण जर कप्तान लेच्यापेच्या झाला, तर आणि त्याचा कप्तानाचा स्ट्रॉंगपणा, कप्तानाचं डिसिजन, कप्तानाची सतर्कता, कप्तानाचे सगळे अन्य लोकांबरोबरचे रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये ठरतात आणि तिथे त्याचा मास्टर बेडरूम असला पाहिजे. पण जर मास्टर बेडरूम नसेल आणि अन्य दुसऱ्या काही गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम येतात. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातला संवाद, शांतता डिस्टर्ब होते आणि वायव्य दिशा तुमच्या घरातल्या म्हणजे तुमच्या वास्तूमधल्या सर्व समस्या सदस्यांमधला एक सुसंवाद खूप चांगला ठेवतात आणि तो डिस्टर्ब करतो. जर तिथे वास्तुशा दोष असतील, तर तो डिस्टर्ब होतो. सो अशा पद्धतीने मित्रो, हा विषय असा आहे की मी तासन तास बोलू शकेल, एवढ्या खूप काही गोष्टी आहे.